नमस्कार. द नितीन बोरसे शो मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेगवेगळ्या विषयांवरची तज्ज्ञ माणसं, त्याचप्रमाणे अनुभवी माणसं आपल्या समोर घेऊन येण्याचे नेहमी प्रयत्न असतो. आणि आज माझ्याबरोबर सहकार या विषयातला अक्षरशः जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांनी सहकाराला दिलेले आहेत, ज्या माणसांनी अक्षरशः सहकार जगलेला आहे, असे सहकार महर्षी श्री नारायण गावंड हे आता आपल्याबरोबर आहेत. गावंड साहेब, सर्वप्रथम द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. वयाची जवळपास 63 वर्ष तुम्ही सहकाराला दिलेली आहेत सर. काय सांगाल, एवढे वर्ष या चळवळीमध्ये काम करत असल्याचा अनुभव हा प्रचंड दांडगा असेल सर. हो, अगदी बरोबर आहे. आम्ही दोघे पाटील साहेब आणि मी एकत्र सहकारामध्ये पडलो. पाटील साहेब म्हणजे गोपीनाथ पाटील. गोपीनाथ पाटील. हम्म. आणि तिथून आम्हाला आवड निर्माण झाली की आपण काहीतरी सहकार तत्वावर काहीतरी कळवा गावात आणि कळवा गावातल्या परिसरात काहीतरी करायला हवं, आणि आम्ही सुरुवात केली. वयाची 79, आता तुमचा ऍक्च्युली उद्या वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इतका सगळा सर हा प्रचंड मोठा असा दीर्घ प्रवास आहे. मागे वळून बघताना काय वाटतंय सर, की आज एवढा मोठा टप्पा गाठलेला आहे, काय काय वाटतंय? मी याच्यात खूप समाधानी आहे. कारण आपण लोकांसाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी काहीतरी करतो आणि भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे अशा संस्था फार उत्तम प्रकारे करत असतात. तुम्ही जर बघितलं तर कळव्याचे रेट आणि ठाण्याचे रेट याच्यात तुम्हाला जमीन आसमानाचा फरक पडेल. कारण का कळव्यामध्ये कंझ्युमर स्टोर्स आहे, कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था, ती भाव वाढीवर नियंत्रण ठेवते. करेक्ट. पण जिथे कंझ्युमर स्टोर्स नाही तिथे नियंत्रण राहत नाही. म्हणून असे जास्तीत जास्त कंझ्युमर स्टोर झालं पाहिजे, तर भाव वाढीवर नियंत्रण येऊ शकतं. सर, आता ना तुम्ही सांगताय की कळवा सहकारी संस्था जी आहे तिच्यामुळे भाववाढीवर नियंत्रण ठेवलं जातं. मला पहिली गोष्ट म्हणजे ही संस्था काय आहे, कधी स्थापन झाली, आणि ही भाववाढीवर नियंत्रण ठेवते म्हणजे एक्झॅक्टली काय करते, त्याविषयी सांगा. ही संस्थेचा इतिहास फार वेगळा आहे. ही संस्था निर्माण केली तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी केली. त्याच्यात ब्राह्मण होते, आगरी होते, मुसलमान होते, सोनार होते, अनेक जातीतले लोक होते. आणि त्यांनी 12 मे 1945 ही संस्था रेशनचं दुकान सुरू करण्यासाठी चालू केले. होय. फक्त तेव्हा रेशनचे दुकान जोरात चालायचे. 62ला वगैरे बघा, तुम्हाला आठवत. आणि त्याच्यातूनच मग पाटील साहेबांनी असं केलं, पाटील साहेब म्हणजे गोपीनाथ पाटील साहेबांनी, की मग आपण कंझ्युमर स्टोर्स का टाकू नये. मग आम्ही पुढ्या बांधायचो, तेव्हा पुढ्या बांधून द्यायचो बघा. आणि पुढ्या बांधता आम्ही सेल्फ सर्व्हिस चालू केलं. सेल्फ सर्व्हिस जेव्हा चालू केलं तेव्हा एक अशी भीती होती की सेल्फ सर्व्हिस चालू केल्यानंतर जर तिथे घट आली किंवा काय आली तर त्याला जबाबदार कोण. मग आम्ही त्याचं स्टडी केलं, तर त्याच्यात घट होऊ शकत नाही. ते असं हे होतं की 10 रुपयाची वस्तू आणली, त्याच्यावर 1 रुपया आपण मार्जिन लावली तर 111 रुपये त्या कामगाराकडून आपण वसूल करायचे. मग त्या 11 रुपयामध्ये त्याने 6 रुपयाचा सेल केलं असेल तर 5 रुपयाचा स्टॉक त्याच्याकडे शिल्लक असायला पाहिजे. म्हणजे इझी झालं ते. ते चालू केलं. तर हे चालू करत असताना आम्हाला त्रास पण झाला आणि फायदे पण झाले. फायदे आम्हाला नाही झाले, लोकांना झाले. कळव्यात असा एक मेडिकल स्टोर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात असं मेडिकल स्टोर नव्हतं. बरोबर. की तेव्हा तिथे आपण 18% डिस्काउंट सुरू केलं. हो, 18%. वाईटातलं वाईट काय घडलं आयुष्यात, म्हणजे माझ्या तरी 18% केल्यानंतर इथल्या मेडिकल स्टोरमध्ये आमच्यावर बहिष्कार टाकला होता. संपूर्ण इथला म्हणजे कळव्यातल्या लोकांनी टाकलं, ठाण्यातल्या लोकांनी टाकलं, डीलर लोकांनी बहिष्कार टाकला की तुम्ही ह्या रेटने विकावं, MRP 18% डिस्काउंट नाही विकायचं. पण आम्ही शेवटपर्यंत लढलो त्यांच्यावर. आणि आज त्याचं फळ काय मिळतं की आज प्रत्येक दुकानावर मेडिकलमध्ये गेलं तर तुम्हाला 10 ते 12% डिस्काउंट देतात.
कळव्यामध्ये म्हणजे काय जबरदस्त. जबरदस्त. बेसिकली अशा प्रकारच्या ज्या सहकारी सोसायटी असतात ना, यांचं प्रॉफिट कमवणं हा उद्देश नसतो. म्हणजे कळव्यामध्ये सर माझे बरेच नातेवाईक राहतात. आता माझं कळव्यातलं जाणं कमी झालेलं आहे, पण त्यावेळेस एखादी गोष्ट आणायची तर ती सोसायटीत जाऊन आणा, अशा प्रकारचं म्हटलं जायचं. म्हणजे माझ्या काकू तिथे राहायच्या, मला आठवतं त्यांच्या तोंडून मी अनेकदा हे ऐकलेलं आहे की त्यांच्या मुलाला सांगायचे की अरे काहीतरी आणायचं, जरा सोसायटीत जाऊन घेऊन ये. मग हे अशा पद्धतीने म्हणजे 18% ज्यावेळेस तुम्ही डिस्काउंट देत होतात, त्याच्यामुळे नॅचरली इतर दुकानांना सुद्धा अशा प्रकारचा डिस्काउंट द्यावा लागला. राईट. आजही कळवा मार्केटच्या प्राइजेस या सोसायटीच्या प्राइजेसवर ठरतात का? हो, आधी तसंच आहे. किराणा माल वगैरे जे आहे ना, कडधान्य वगैरे, ते आपलं बघून तिथे मार्केटला रेट लावले जातात. म्हणून आता समजा तूर डाळ काय भाव आहे? 200 रुपये. सोसायटी 200 रुपये, तर तो 250 रुपये नाही लावू शकत. त्याच्याकडे कोण जाणार? बरोबर. मग तो त्याच्यापेक्षा एकतर कमी लावेल किंवा आहे तोच रेट ठेवेल. कमी लावलं तर त्याला परवडणार नाही. बरोबर. कारण आपलं काय आहे, कामगारांचा पगार, इतर खर्च निघाला की आपलं पुरे होतो. अगदी बरोबर. प्रॉफिट हा आपला विषयच नाही. म्हणून आपल्या बरोबर कोण तसं हे करू शकत नाही. आता या वर्षी तर एवढं असून सुद्धा आपण चांगलं 36 लाखाचा प्रॉफिट आहे. आणि महाराष्ट्रात एकमेव संस्था अशी आहे की तिला तसं कोणाचा सपोर्ट नाही. महाराष्ट्रातल्या आणखी अनेक अशा काही संस्था आहेत, पण त्याचं कसं आहे, त्यांचे साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, ते इनडायरेक्ट मदत करतात अशा संस्थांना. आता मी इथे बघितलं फलटणला, तर फलटणला 10,000 स्क्वेअर फूट जागा 1 रुपया दराने दिले. तसं आपल्याला कोणाची मदत नाही, पण आपल्या स्वतःच्या पायावर आहोत. करेक्ट. आपण कर्ज न घेता चालवतो. आपण कोणाचं कर्ज घेतलेलं नाही. आणि ते करत असताना आपण संस्थेचं हित, त्याचबरोबर कस्टमरचं हित, त्याचबरोबर कामगारांचं हित, हे सगळ्या गोष्टी पाहून आपण ते व्यवहार करतो. किती स्टोअर्स आहेत आता आपल्या? आपले 10 स्टोअर आहेत. 10 स्टोअर्स आहेत. आणि किती कर्मचारी आहेत? 110 आहेत. 110 कर्मचारी आहेत. आणि हे जे सगळे स्टोअर्स आहेत, या स्टोअर्स मध्ये खरंच अतिशय रास्त भावामध्ये, म्हणजे महागाई बीट करायचं काम, महागाईला धोबीपछाड देण्याचं काम ही जी कळवा मध्यवर्ती सहकारी संस्था आहे ही करत असते. आणि गेले अनेक वर्ष या संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री नारायण गवंड काम बघत आहेत. सर, ज्यावेळेस तुम्ही सहकारामध्ये आलात, एक्झॅक्टली किती साली तुम्ही ह्या कामामध्ये स्वतःला वाहून घेतलं? 92 मध्ये पाटील साहेब, तेव्हा कसं 6 वर्षांनी चेअरमन बदलायचं. बरोबर. तर एक माझा स्वभाव होतं की प्रत्येकाला चान्स द्यायला पाहिजे आपण. पाटील साहेब म्हणायचे तू आता हो, पण मी झालो नाही. 92ला आमचे सगळे लोक झाल्यानंतर मग मी झालो. किती लोक होते सुरुवातीला याच्यामध्ये बोर्डावर होते 15. पण आमच्याकडे दुसरं एक महत्वाचं होतं, 24 लोकांची एक हे होते, ऑडिट कमिटी होती, आणि 5 लोकांचे नियंत्रण कमिटी होती. एवढा ग्रुप होता तिथे सगळा. पण मग 92 मध्ये मी जेव्हा चेअरमन झालो, तेव्हा अक्षरशः आपण जसं घर चालवतो त्या उद्देशाने मी त्या संस्थेकडे पाहायला गेलो. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा मी चेअरमन झालो, कामगारांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं, तेव्हा घटी वगैरे असायच्या. बरोबर. घटी चालणार नाहीत मला, मी तुमचं चांगलं करेन, पण घटी आल्या तर मी तुमच्याकडून वसूल करेन. क्या बात. आणि ह्याचा परिणाम असं झालं की घटी बंद झाल्या, चोऱ्या होतात या ठिकाणी, चोऱ्या व्हायच्या ते होणारच. आणि पहिल्याच वर्षी 1 लाखाचा स्टॉक वाढला. आणि कसा वाढला हे मला माहिती होतं, कसं वाढतं. तो 1 लाखाचा वाढल्यानंतर मी काय केलं, पहिल्या वर्षी 35% बोनस दिलं आणि 1,000 रुपये बक्षीस दिलं. 35% बोनस आणि 1,000 रुपये बक्षीस. सगळे कामगार खुश झाले असतील. सगळे कामगार खुश. कशाला चोऱ्या करतील. बरोबर, खरी गोष्ट. आणि शिपायापासून ते मॅनेजर पर्यंत 135, तेव्हा 135 रुपये वाढ दिली. क्या बात आहे.
हा. हे किती सालची गोष्ट? ही 92 92ची. 92ला झालं ना मी. आणि मग प्रॉफिट पण वाढत गेलं. प्रॉफिट वाढत गेल्यानंतर मग मी अक्षरशः त्याच्यातले काही हिस्सा एफडी मध्ये ठेवलं, जसं रिकरिंगचा अकाउंट तसं ते ठेवायला गेलो. आणि त्याच पैशातून पहिली जागा ऐरोलीला सिडको करून घेतली. क्या बात आहे, वा. आणि तिथे बिल्डिंग बांधली. समाधान वाटत असेल ना? अरे अहो मला सांगा, माझ्या कारकिर्दीत 4 बिल्डिंग होतात स्वतःच्या मालकीच्या. आज त्याची काय किंमत असेल बाजारभाव? काय किंमत असेल? काय किंमत असेल आज बाजारभाव? बरे असेल 40-50 कोटी असेल सगळ्या बिल्डिंग धरल्या. सही वाटत असेल ना की हेच फळ काय मम तपाला सार्थ झालं असं वाटत असेल नाही? खरंच मला समाधान वाटतं. आहे ना? आपण आयुष्यात काय केलं तर हे केलं, हे केलं, लोकांसाठी काय करत गेलो. तर काय आपण स्वतःसाठी करण्यापेक्षा लोकांसाठी पण काहीतरी करायला हवं. कुठे ना कुठे ती एक एनर्जी असते, एक ती शक्ती असते. ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी करता त्यावेळेस ती एनर्जी तुमच्यासाठी डेफिनेटली काही ना काही करत असते. तुम्हाला असे अनुभव असतील? हो आहेत, आहे ना? आहेत. आता तुमच्या लांबणीवर राहिलं पण ते बरेच आपल्याला सांगता येईल, पण तरी थोडक्यात सांगतो. सांगा ना. साहेब, मी अगोदर बँकेत होतो सर्व्हिसला. मी एकही संस्थेचा बेनिफिट घेतला नाही, एक नाही पैशाचा. हाऊसिंग लोन होतं, कार लोन होतं, हे एकही नाही पैशाचं मी घेतलं नाही. जेव्हा आमचे मॅनेजर म्हणाले, साहेब तुम्ही तेव्हा 8-9 हजार रुपये इन्कम टॅक्स भरताय, तुम्ही जर कर्ज घेतलं तर तुमचा हप्ता जाईल, हाऊसिंगचं घेतलं तर. मग बरंच माझ्या पण लक्षात येतं, मी ते घेतले तेव्हा ते 8 लाखाला. 8 लाख. पण ते आमच्या मॅनेजरला आड घातली की मी जनरल रेटने घेईन. आम्हाला होतं 3.5%. मी 8.5% कर्ज घेतलं पाहिजे. लक्षात आलं ना मी काय बोलतो तुमच्या? मला 3.5% मिळत होतं बँकेकडून, पण ते नाही घेतलं मी. बँकेकडूनच 8.5% घेतलं. करेक्ट. आणि तिथूनच माझी जी काय भरभराट झाली ना, ती रूम नंतर 35 लाखाला गेली. क्या बात आहे, वा. हे झालं ना. सही. मी तेच म्हटलं ना की जी एक एनर्जी असते, जी शक्ती असते, ती डेफिनेटली असते. सर, तुम्ही खूप वर्ष बघितलेलं आहे, सहकार बघितलेला आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या संस्था मोठ्या होताना बघितलेल्या आहे. ज्या काळात तुम्ही ऍक्च्युली आतमध्ये आलात, एंट्री केलीत, प्रवेश घेतला, सहकारामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हाचा आणि आता मध्ये काय फरक वाटतोय सर तुम्हाला? काय बदल दिसतोय? हो, बरेच बदल आहे. काय माहिती आहे, तेव्हा लोकांना काहीतरी करावं असं वाटत होतं, दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. आताची तरुण पिढी आहे ना, ती तेवढं लक्ष नाही घालत. आणि मला तर वाटतं की तरुण पिढीने जास्तीत जास्त याच्यात पडायला पाहिजे. तरुण पिढीने जास्तीत जास्त प्रामाणिकपणे पडली ना तर सहकार आणखी फोफावेल. काय कारण वाटतं म्हणजे तरुण याच्याकडे येत नाही त्याचं काय कारण? एकीकडे आपण बघतोय सहकारातूनच पुढे आपण विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलेलं आहे की सहकारातूनच पुढे राजकारण झालेलं आहे. म्हणजे आधी अगदी कुणाबद्दलही तुम्ही बघा, पण तिथूनच पुढे राजकारणामध्ये विषय जातात. मग आज तरुण राजकारणात यायला तयार आहे. आपण बघतो की झुंडीच्या झुंडी आहेत अक्षरशः, पण ते मग सहकारासारख्या गोष्टींमध्ये येत नाही. याचं कारण काय वाटतं मग? आता ते तसं कारण सांगायचं झालं ना, एक तर काय वाटतं माहितीये की या सहकारात आल्यानंतर काहीतरी याच्यातून आपल्याला मिळेल अशी एक भावना असते. तसं का होत नाही, तसं का होत नाही. मग काय करतात की ते बघतात, महिना 2 महिने, वर्ष 6 महिने, अरे हे काय आम्हाला. अच्छा, असं ते होतं ते. ओके. पण तिथे तुम्ही म्हणाल ना, तिकडे लष्कराच्या भाकऱ्या कशाला मग आपण माझं असं ते. पण तुम्ही आता मगाशी म्हणाले ते राजाच तिकडचे लोक. मी संपूर्ण आमचा ग्रुप घेऊन 50 सीटर गाडी घेऊन आमच्या ग्रुपला नेलं होतं तिकडे. म्हणजे बघा, वारणा बाजार दाखवलं, मोहिते बरोबर, त्यांचं पत्ताराव कदमांचं पुण्याचं सगळ्या मोठ्या मोठ्या संस्था आम्ही तिथे व्हिजिट दिलं. दाखव, बघा ह्या संस्था कशा मोठ्या, या संस्थांनी काय केलंय, सगळं आहे ना त्यांच्याकडे. बरोबर. म्हणजे कुकुट आता वारणाचं घेतलं तर ते जैन लोक, बरोबर, पण कुक्कुटपालन आहे त्यांच्याकडे, शेळीपालन आहे त्यांच्याकडे. जेवढे अलाइड बिझनेस सगळे करतात.
पण त्याच्यातून पण आता तुम्ही म्हणाल त्याच्यातून फायदा काय? अरे फायदा नाही, पण तुम्ही भाव वाढवून नियंत्रण ठेवू शकता ना. तुम्ही भाव वाढवून नियंत्रण ठेवू शकता ना. बरोबर. फायदा सगळ्याच गोष्टीत फायदा आपण बघून चालत नाही. हे बेसिकली सहकाराला व्यवसाय नाही, व्यवसाय म्हणून पाहू नका त्याला. एक्झॅक्टली, की आपण काहीतरी लोकांसाठी करतोय. बरोबर. ती भावना असली पाहिजे. ती भावना असायला. एक्झॅक्टली. ती दिसते भावना आता लोकांमध्ये. नाही होत, म्हणजे मी तरी समाधान नाही त्याच्यात. राईट. मी त्याच्यात समाधान नाही आहे. पण तरुण पोरांना याच्यात पडायला पाहिजे. आज नाही, पण त्याच्यात 2 प्रकार आहेत. तुम्हाला पैसा पाहिजे की नाव पाहिजे? बरोबर. पैसा पाहिजे असेल तर मग ठीक आहे, तुमचा उद्देशच वेगळा आहे. बिझनेस करा स्वतः. पण तुम्हाला नाव असेल की म्हणा हे या माणसाने हे सगळं घडवलं. आता गोपीनाथ पाटील साहेब त्यांचं नाव येतं की नाही? बरोबर. त्यांनी केलं या माणसाने. बरोबर. मग पैशापेक्षा ते चांगलं आहे ना. एक्झॅक्टली. आयुष्यात पैसा असेल तुमच्या नशिबात तर कसाही येईल तो. अगदी बरोबर. पण तुम्ही त्याच्या मागे धावत राहिलात तर असेल तो सुद्धा जाईल. सर, गोपीनाथ पाटलांचं नाव तुम्ही खूप वेळेस घेतलेलं आहे आणि असं दिसतं आहे की तुमच्यावर प्रचंड प्रभाव आहे प्रचंड पाटील साहेबांचा. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रभाव, म्हणजे जसं म्हणतात ना आयडॉल, अशा पद्धतीचे पाटील साहेब आहेत. सर काय सांगाल, 2-3 आठवणी सांगाल? माझ्या बाबतीत त्यांच्या बाबतीत म्हणतात मला जेव्हा की ते हे राम लक्ष्मणची जोड आहे असं म्हणायचं. हे मला कोणी सांगितलं माहिती आहे? एका वकिलाचा एक सल्ला घ्यायला गेलो. महत्वाचा होता सल्ला तो. थोडे तसं करू नका तुम्ही आणि गोपीनाथ पाटील, लोक तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत होते. आणि दोघांना सहकार्याची आवड होती. बरोबर. दोघांना सहकारातून काहीतरी घडवायचं होतं. दोघांच्या याच्यात प्रामाणिकपणा होता. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दोघांच्या मिळतात होत्या. ते आणखी एक 10-15 वर्ष जगले असते ना, तुम्हाला कळवायचं काय पाहिजे झालेलं दिसलं. क्या बात आहे. माणसाचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. आणखी 10-15 वर्ष जगायला पाहिजे. काही जे काही म्हणजे त्यांचं जे व्हिजन होतं ना, हे त्या काळामध्ये त्यांनी पारसिक बँकेचा विचार केला. ते पारसिक बँकेचे पण तुम्ही चेअरमन होतात ना? होतो ना. त्या पारसिक बँकेविषयी सांगा ना सर, कसं काय झालं? आता काय झालं, मी सुरुवातीला मला पारसिक बँकेमध्ये पाटील साहेबांनी घेतलं. म्हणजे मी खऱ्या संस्थांपैकी एक आहे. बरोबर. तेव्हा आमचे 2 पार्ट होते. 1 लाख रुपये आम्हाला सभासद जमा करायचे होते. 1 लाख आमच्या नाकिनीवर आलं होतं. 1 लाख जमा होतं. तेव्हा मोठे पैसे जमवायचे पाटील साहेबांनी. घरोघरी फिरायचं मी. क्या बात. आणि असं पैसा कुणाकडे होता? मग तुमच्याकडे जायचं. मग तुम्ही एक काम करा ना, 50 रुपये येत ना, या महिन्याला 25 द्या, पुढच्या महिन्याला 25 द्या. अरे रे. तर तुम्हाला मी खरंच होतो ते आहेत. मला एक डॉक्टर बोलला होता, काय भिकाऱ्यासारखे पैसे. आम्ही 4-5 लोक होतो, त्यांच्या समोर त्यांनी ही मला शब्द आहे की असे बरेच काढतात बँका आणि डुबवतात. बरोबर. आणि एक दिवस असा आला की तेच माझ्यासमोर कर्ज मागण्यासाठी आले. क्या सही. आता हा जो महत्वाचा आता तो लाजला असेल. बरोबर. तो मी विसरलो नाही ते शब्द. बरोबर. बरोबर. तो पण विसरला नसेल. बरोबर. पण तेव्हा ती एक पद्धत पण तशीच होती की लोक पैसे जमा करायचे आणि डुबवायचे पैसे. जर वाटलं हे लोक पण तसेच अजून पण डुबवतात. अजून पण डुबवतात. असं ते असं सगळ्या. पण मला खूप आवड आहे. ज्या 50 रुपये जमावून तुम्ही जी पारसिक बँक उभी केली, आज तर बँकेचा वार्षिक टर्नओव्हर किती हो साधारणपणे? आता 8,500 कोटी. ब्रँचेस किती आहेत? 91 ब्रँचेस. 8,500 कोटीचा म्हणजे बिझनेस मिक्स जो आहे तो जवळपास 8,500 कोटीचा आहे. आणि ना ते म्हणतात ना की 4 दाणे टाकल्याशिवाय शेत बहरत नाही. ते 4 दाणे टाकणारं कोणीतरी असावं लागतं. आणि ते जे शेत बहरवण्यासाठी ज्यांनी ते 4 दाणे स्वतःला काढून घेतलं ना, त्यापैकी एक गव्हाण साहेब होते. आज कसं वाटतं तो सगळा पारसिक बँकेचा एवढा भव्य पसारा आहे? किती कर्मचारी आहेत आपल्याकडे? 1,000 कर्मचारी. 1,000 कर्मचारी. 1,000.
भारी वाटत असेल ना तुम्हाला हा. की लाईफ मध्ये चला हो, माझ्या तर नशिबात असं आहे की ते 1,000 लोक माझ्याच कारकिर्दीत लागले. माझ्या कारकिर्दीत म्हणजे मी असताना लागले बरोबर. आणि आता मी असताना त्यांच्या मुलांची लग्न झाली होत आहेत. ते येतात मला सगळ्या लागणार आणि मी असताना रिटायर होतात. बरोबर. तरीच आता रिटायर होत चालले ना. करेक्ट. तर पण बरं म्हणजे खूप बरं वाटतं की आपण काहीतरी करू शकलो लोकांसाठी. असेच आणखी लोक तयार झाले पाहिजेत. बरोबर. एक होऊन जमणार नाही. एक पार्श्विक बँक झाली म्हणून काय सगळं होऊ शकत. तशा अनेक पार्श्विक बँक झाल्या पाहिजे. राईट. आणि त्याच्यात सगळ्यांनी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. मग तसं नाही पार्श्विक मध्येच करायला पाहिजे. तुम्ही दुसरी बँक काढा ना. बरोबर. कारण बघा मार्केटचं एक असं आहे, आता तुम्हाला सांगायला नको पण जिथे साड्यांची दुकान आहेत, एक साड्यांचं दुकान असेल तर ते चालत नाही. 10 आजूबाजूला 10 असतील तर ते चालतं. बरोबर आहे. खरी गोष्ट. मार्केट बनतं ना ते. मार्केट बनतं. तसं झालं पाहिजे. एक्झॅक्टली. बरोबर. खरी गोष्ट. म्हणजे फटाक्यांची दुकानं कधी म्हणतो एका दुकान नको, मला सगळ्यांबरोबर पाहिजे. सगळं फटाके खरेदी करण्यासाठी सगळे लोक तिथे येतील आणि 50 लोक नसतील तर त्यातले 5 लोक माझ्याकडे येतील. सिम्पल आहे. इट्स अ मार्केट सायकोलॉजी. सर, कळवा मध्यवर्ती सहकारी संस्था झालेली आहे, आता पार्श्विक बँक पण आहे. आता हा सगळा जो गेम टोटल चेंज झालेला आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आता त्याच्यानंतर आता सगळ्या ऑनलाईन संस्था आलेल्या आहेत. आपल्या संस्थेला आता काही याच्याने फरक पडतोय का? आणि ते पडत असेल तर मग आपण कशा पद्धतीने आपण काय उपाय करतो त्याच्यावर? फरक पडतोय. फक्त आपले रेट कंट्रोल मध्ये आहेत म्हणून ते चाललंय. पण आता एक 15-20 दिवस त्याच्यानंतरच मी आजारी पडलो. मी त्या स्टाफची मीटिंग घेतली होती की आता आपण असं राहून चालणार नाही, कारण काय ते घरपोच तुम्हाला सगळं फोनवर हे करतात. बरोबर. तर आपण काय करू शकतो, आपण काय करू शकत, ते करतात मग आपण काय करू शकत नाही. तर एक आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या स्टाफने जर नवीन यादी आणली, नवीन आहे, जुने कस्टमर सोडून, तर त्याला 2% एक्स्ट्रा देऊन टाकायचे. अच्छा. म्हणजे का की त्याला ते प्रॅक्टिस होईल की 2% म्हणजे बरंच होतं. 1,000 रुपयावर जवळपास 20 रुपये होतात. आणि आजकाल किराणा मालाची यादी कमीत कमी काय नाही तर 3,500-4,000 रुपये. माझ्या घरचा किराणा 5,000 रुपयाचा असतो. बरोबर. असं त्याचं चालू करायचं होतं, पण तेवढ्याच मी आजारी पडलो. अच्छा. पण ते आहे डोक्यात. पण भविष्य काळात आपलं कळवा सहकारी सोसायटीचं काही ऍप वगैरे येणार आहे का? कारण ऑनलाईन आहे. ओके. ऍप आहे. मेडिकल आपण पोस्ट करतो घरपोच. मेडिकल आहे ना, ते आता पूर्वी 9 पर्यंत असायचं, ते आता 12 पर्यंत चालू केलं आपण, रात्री 12 पर्यंत. ते लेडीज वगैरे आहेत, ते फार्मसीज असतात, थोडीशी रिक्स असते. बरोबर. रात्री कोण धार कोण येतं वगैरे असं होतं ते. पण आपण 12 पर्यंत मेडिकल चालू ठेवतोय. आणि हे घरपोच याद्यावर म्हणजे फोनवर याद्यात याचं ही एक आपण स्कीम राबवतोय. ओके. कारण काय मगाशी आपला विषय झाला की प्रॉफिट हा आपला उद्देश नाही. बरोबर. जेवढं कमवा तेवढं तुम्ही घ्या, फक्त संस्था टिकली पाहिजे. खरी गोष्ट आहे. याच्यावर आता सगळं चाललंय. निश्चितपणे. सर, हा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, जवळपास 60 वर्षाचा अनुभव आहे, खूप काही तुम्ही बघितलेलं असेल. असं एखादा आव्हानाचा क्षण आला का की ज्यावेळेस वाटलं की यार हे आता याला कसं काय सामोरं जायचं, असं कधी आलं का? आणि ज्यावेळेस त्याला तुम्ही सामोरं गेलात त्यावेळेस काय फिलिंग होतं? तुम्हाला एक सांगू का, माझ्या ह्या वयात ते आलं. ओके. याच्या अगोदर नाही आलं. मी प्रत्येक याच्यात सक्सेसफुल झालो. पैसा नसताना पहिलं शासनाकडून तेव्हा 13ला घेतलं होतं, 92ला. आणि मला लोक तुमच्यासारखे चांगले भेटले. मला त्यांनी आयडिया दिल्या. म्हणजे मी चेअरमन झालो कंझ्युमरचं म्हणून, तेव्हा शेट्टे नावाचे एक DDR होते. तर ते म्हटले गावसाहेब तुम्ही मध्यवर्ती ग्राहक बनवा कंझ्युमरचं. तर कशासाठी?
तेव्हा पण माहिती नव्हतं काय मदत होते. म्हणजे शासनाची बरीच मदत होईल. आणि मग ते झाल्यानंतर ताबडतोब 13 लाख जागा तर घेतली होती ती. 13 लाखाचं कर्ज घेतलं आणि ती बिल्डिंग बांधली. मग ती बिल्डिंग बांधल्यानंतर दुसरी बिल्डिंगची आयडिया आली. अरे हे बरं आहे. बरं ते कर्ज ताबडतोब पेडअप केलं, बुडवलं नाही शासनाचं कर्ज. जसे पैसे मला प्रॉफिट वाढले तसं त्यांचे पेडअप करून गेलो. तिचे वजन जास्त वाढलं की अरे गावड साहेब चांगले करत, कारण बाकीचे बुडवेच असतात सगळे. गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे गेलो, पण आपण ते अगदी त्यांना डिव्हिडंड पण आपण पोच करायचो. बरं, ओके. 15% डिव्हिडंड द्यायचो आपण. अशा रीते बरोबर आणखी करायचं होतं, पण काय नंतर माझं आता एक मोठं हे होतं आणि मी ते प्रपोजल पण केलं होतं. पण मला आता अनुभव फार वाईट आला. आता जे मी बिल्डिंग म्हणतोय, मी 10 वर्ष मी कॉर्पोरेशन बरोबर लढलो. साहेब, दोन्ही जागा संस्थेच्या नव्हत्या. आता जे आहेत ना बिल्डिंग, त्या मी दोन्ही त्या कोर्टात लढलो. वकील न देता मी स्वतः लढलो आणि स्वतः जिंकलो त्या. शेवटच्या याला मला खूप त्रास झाला. बरोबर. बिल्डर चांगला निघालाय. ओके. आणि मला तिथे मिनी हॉस्पिटल टाकायचं होतं. बरं. त्याने काय केलं, 4 गाळे ते दुसऱ्यालाच विकून टाकले. ते फक्त अनुभव आला. आता कोर्टात चालू आहेत ते केसेस. बरोबर. जाता काय सांगाल, आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. संकल्प काय? तरुणांनी सहकार क्षेत्रात पडावं आणि आपल्या गावासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी काहीतरी लोकांसमोर आणावं त्यांनी. बरोबर. शासनाच्या काही स्कीम आहेत आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही की तुम्हाला 1,000-500 रुपये मेंबरशिप द्यायला आता लोक तयार असतात. पण ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे. पण मजा आहे. 19 वर्ष सुद्धा ते म्हणतायत की मजा आहे, अजूनही काम करायची फुल तयारी आहे. तर आपल्याला आता थांबावं लागेल, कारण तर हे होते श्री नारायण गावंड साहेब, आणि वार्षिक बँकेचे अध्यक्ष होते. कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचे अनेक वर्ष अध्यक्ष आहेत. सहकाराच्या माध्यमातून अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत. तर अशा अनेक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, अशा संस्था उभे करणारे हे गावंड साहेब होते. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.